जर तुम्हाला स्वतःचा नवीन बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर सर्वात आधी झिरो कॉस्ट मध्ये मिळणाऱ्या या दोन गोष्टी खिशात टाका. एक, स्टार्टअप इंडिया सर्टिफिकेट. वेबसाईटवर जा, फॉर्म भरा आणि झटपट सर्टिफिकेट मिळवा. विषय क्लोज. 2, MSME उद्योग आधार नंबर. फक्त 10 मिनिटात घर बसल्या हे सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल आणि यानंतर सुरू होतो खरा खेळ. ही 2 सर्टिफिकेट हाताशी आली की तुम्ही थेट PM मुद्रा योजनेसाठी अप्लाय करू शकता. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा तारण न ठेवता 10 लाख रुपयापर्यंत लोन मिळू शकतं. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 10 लाख रुपये हा एक नंबर फंड आहे. मॅन्युफॅक्चरिंग करायचंय मग 5 कोटीपर्यंत बंपर संधी. मोदी सरकार सध्या मॅन्युफॅक्चरर्सना फुल सपोर्ट करते. आपण फक्त TCS किंवा इन्फोसिस सारख्या कंपन्यांपुरते सर्व्हिसेस कंट्री म्हणून मर्यादित न राहता आता स्वतःच्या देशात वस्तू बनवल्या पाहिजेत आणि त्या परदेशात एक्सपोर्ट केल्या पाहिजेत. मोठी संधी. जर तुमचा प्लॅन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उतरण्याचा असेल तर तुम्हाला 2.5 कोटी ते तब्बल 5 कोटी रुपयापर्यंत विना तारण लोन मिळू शकतं. पण 1 मिनिट, पिक्चर अजून बाकी आहे. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल भावा हे तर खूपच सोपं आहे. तर मित्रा, एवढं लक्षात ठेव, हा काही इंस्टाग्राम DM नाही की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना मेसेज केला आणि त्यांनी लगेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. असं अजिबात होणार नाही. तुम्हाला स्वतः ग्राउंडवर उतरावं लागेल, सिस्टमॅटिक अप्लाय करावं लागेल आणि बँकेच्या चक्रा मारून फॉलोअप घ्यावा लागेल. कष्ट करावे लागतील, पण एक गोष्ट नक्की आहे की हे लोन नक्की मिळणार. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला या लोनची माहिती प्रॉपर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये डिटेल असं टाका आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला माहिती भेटून जाईल.